लवकर सामना थोडा लवकर चालू करा. रुद्र मांगेला त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. पिच क्युरेटर आहेत नारंगीचे दिनेश मांगेला यांच्या समवेत मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पाटील आणि स्क्वेअर लीग अंपायर पाहतोय आपण जय किशन. मास्टर संघाचा जय किशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मास्टर संघामध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळालेली आहे. पहिला गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क होती तयार झाला आहे. मनोज स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. डावखुरा गोलंदाज आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू आलाय दणदण करत. त्या ठिकाणी सलमान येतोय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल कारण इथून जिंकल्यानंतर पुन्हा आपल्याला संडेला यायचं इथेच याच मैदानावरती फायनल खेळण्यासाठी. परंतु त्या आधीचे सामने सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळावे लागतील. पुढील चेंडू या ठिकाणी सोरेक लाईन लेंथ काय अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर घरकन वळतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय म्हणजे चेंडू या ठिकाणी निर्धाव. पहिल्या चेंडूवरती सुरेखरित्या त्या ठिकाणी एकच धाव मिळाली होती. फटका चांगला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज बीट होतोय. चेंडू काहीसा समजत नाही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी घेतोय आणि बाहेरच्या दिशेने वळवण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. आतापर्यंत तिखट मारा ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचा मारा त्या ठिकाणी केला गेलाय. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. एकच धाव लागलेली आहेत आणि नक्कीच पुन्हा त्या फुलर लेनचा चेंडू होता. फटका मारायचा होता मात्र त्या ठिकाणी बॅक टू बॅक तीन चेंडू या ठिकाणी डॉट निर्धाव हाताळणे गोलंदाज मनोज याने चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनोजाची आपल्या संघासाठी. श्री गणेश भगतवाडी संघ समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी कारण वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सलमान आपल्याला पाहायला मिळालाय. काय त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला अतिशय सुरेख आणि धाव संख्या 2. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारू शकतोय संघ बघावं लागेल. शेवटचा चेंडू आहे पंचांच्या. पुन्हा एकदा उजव्या बाजूने मारा करेल. पुन्हा वळवण्यामध्ये यश मिळते का आणि आता मात्र या ठिकाणी षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या फक्त 2 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. मनोज याची काय गोलंदाजी हाताळल्या पाहू शकताय आपण. प्रत्येक चेंडू पडल्यानंतर करकन वळवण्यामध्ये यश मिळाले आणि सरळ यष्टीरक्षकांकडे विसावले. असे जवळजवळ या षटकातले जर आपण पाहिले तर 4 चेंडू डॉट हाताळलेत मात्र 2च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल नक्कीच श्री गणेश भगतवाडी संघाची. पाटील या दादू आमचे मित्र समालोचन कक्षामध्ये आहेत. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. ओहो स्क्वेअर लेगला मोठा फटका सजवलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव आणि काय होतं या ठिकाणी चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू चालला सीमा पार चौकार. 4 धावांसाठी म्हणजे ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी अतिरिक्त 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत.
पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं, मात्र या ठिकाणी लेझी गेम पाहायला मिळालाय थोडासा कुठेतरी. आणि 4 धावा मिळतायत नक्कीच. आणि या 4 धावा किती महाग पडू शकतात ही वेळच सांगेल. आणि ही वेळ सुद्धा रात्रीची वेळ आहे, धावा येत नाहीयेत. आणि जर आपण अशा चुका केल्यात तर निश्चितच त्याचा एक वेगळा परिणाम इफेक्ट आपल्याला जाणवलेला दिसेल आपल्या संघावरती. दरम्यान पुढील चेंडू, पुढे याचा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय उजव्या यष्टीच्या, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हाच समांतर धावा अवांतर या ठिकाणी 1 आणि धावसंख्या 7. नक्कीच आता मात्र त्या चौक्याने कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसतोय रायझिंग स्टार संघाचा. पाठिंबाच्या सामन्यामध्ये बघितलं आपण एक साधारण 25 एक स्कोर जो आहे ना हा निर्णय समोरच्या दिशेने कॉटन बॉलची संधी होती, मात्र या ठिकाणी चेंडू हाताला चाटून गेलाय. मात्र स्वतःच त्या ठिकाणी वेगाने धावत येऊन एकच धावेवरती समाधान मानायला भाग पाडले. प्रणय याने श्री गणेश भगतवाडी संघाचा गोलंदाज आहे, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी सजवलंय. पाहतोय आपण गली पॉइंट कव्हर लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक आणि यष्ट्यांवरती चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. चेंडू ऑफ साईडचा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. ऑन साईडला फटका मारायचा होता, त्या ठिकाणी चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळलाय आणि क्लीन बोल्ड बाद होऊन परतावं लागतंय. फलंदाज शुभम याला आणि शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झाले मैदानामध्ये. थोडासा कानमंत्रण दिला जातोय आणि भूषण नक्कीच भूषणावह अशी कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या संघाला भूषण वाटेल अशी कामगिरी करावी लागणार आहे, कारण संघ अडचणीत आहे. असं म्हणतात ना, कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता मात्र या ठिकाणी वेळ आहे हिरो बनण्याची, मात्र नक्कीच संधी येत नसते, ती मिळवावी लागते, ती शोधावी लागते आणि ती संधी या ठिकाणी आलेली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला ढकलून देण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक येतो, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी सुरक्षित 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. प्रणयाचे अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातले. आतापर्यंत 8 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले जरूर, परंतु मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही. फलंदाजांना जखडून ठेवलं गेले. ऑफसाईडला जास्तीत जास्त वाईड यॉर्करच्या ठिकाणी गोलंदाजी हाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मागे निघून जातोय. दरम्यान सुंदर फील्ड सुद्धा त्या ठिकाणी होतंय. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावसंख्या 11 वरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यश मिळतात पाहूया. फलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा स्ट्राईक राहिलेला फलंदाज ओमकार आपण पाहतोय. हो 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 हो, आता मात्र या ठिकाणी दिशा भटकली आहे. आणि या ठिकाणी अवांतर धाव 1 मिळेल. बारा धावा धावफलकात आतापर्यंत लागलेल्या आहेत. एक चेंडू या षटकातला शेष असणार आहे आणि पाहूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातोय. 46 नंबरची जर्सी पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने अतिरिक्त बाहेर हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. नक्कीच काय व्हेरिएशन करायचं प्रणयला, त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय चक्र चालू आहे हे पाहावं लागेल या पुढच्या चेंडूवरती. परंतु त्यासाठी 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतोय का ओमकार? हो 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 हो, चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे स्वतः मया आणि नाही
झेल सोडणार, कारण आज दिवसभर जी मेहनत केलेली आहे ही मेहनत वाया जाऊ देणार नाही. सुरेख झेल टिपलाय या ठिकाणी. खेळ झालाय खलास. ओमकार बॅक टू डगआउट. बाद. झेल टिपलाय. संघाचे उपकर्णधार आहेत नक्कीच, आणि ती गोलंदाजी मार्क वरती आयुष असणार आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आयुष. कौतुक करावं लागेल, अतिशय छोटा खेळाडू आहे. वय वर्ष 14. 13 धावा. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13. वैभव सूर्यवंशी याची आठवण करून दिली आहे. हो 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 हो, काय चेंडू हाताळलाय. सुरेख चेंडू. आयुष गोलंदाजी मार्क वरती, मात्र आयुर्मान कमी आहे. 14 वर्षाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. पुढे संधी दिली जाते का. उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा महेश क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली, आणि या ठिकाणी आतामात्र चूक झाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. काय घडलंय या ठिकाणी. आधीचा सुंदर झेल टिपलाय, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी झेल आलाय, परंतु त्या ठिकाणी सरळ चेंडू. पुन्हा एकदा ओहो. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न यशस्वी. अजून 3 चेंडू शेष असतील. 16 धावा धावफलकी लागलेले आहेत. 3 धावांमध्ये किती खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळवतोय पाहूया. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का. जोरदार थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तरी 2 धावा नाही थांबू शकले. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल 18 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूमध्ये किती धावा घेण्यामध्ये यश मिळत आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर 12 धावा मिळतील. बाउंड्री लाईन करू शकले तर त्या ठिकाणी निश्चितच एक सुरेख सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी आयुष आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपला चेंडू चाललाय. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय. डन 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 डन. सीमा पार. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. 22 या धावसंख्येवरती फ्लाय झाले आहे. अजून ही एक चेंडू असणार, आणि एक चेंडूवरती किती धावा. जर 6 घेतले तर 28. पुन्हा एकदा तोच टार्गेट सेट होईल जो मागच्या सामन्याचा झाला होता. जर 4 आले तर नक्कीच 26. त्यानंतर पाहूया डॉट येतोय का चेंडू. आयुष कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. 1 2 3 4 5 6 की हा चेंडू डॉट. आणि निश्चितच या ठिकाणी चेंडू डॉट ही आलाय, म्हणजे या ठिकाणी खेळाडू बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. चेंडू अतिशय सुरेख हाताळला होता. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने चूक नाही केली आहे, आणि त्या ठिकाणी 22 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 23 धावांचं आव्हान असणार आहे. विजय संघ आणि रुद्र ना. नाणेफेक. नाणेफेक केला जाणार आहे. रुद्र 11 सँडी विरार आणि भाऊस्फोट. ताबडतोब
क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या कृपया विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. कृपया रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार आणि भाऊ स्पोर्ट आपण दोन्ही संघाच्या संघ नायकांनी त्या ठिकाणी यायचंय. नाणेफेक केला जाणार आहे. रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार 23 धावांची या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. नक्कीच श्री गणेश भगतवाडी संघाला रायझिंग स्टार गोलंदाजी कशामध्ये हाताळते. नाणेफेक केला जातोय. भाऊस्फोट नाणेफेक विजयी आहे आणि या ठिकाणी निश्चितच सँडी 11 रुद्र 11 सँडी विरार आणि फलंदाजीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला आहे. श्री गणेश आपले दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल झाले तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. ताबडतोब जास्त वेळ लावू नका कृपया विनंती आहे आपल्याला. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होताना आपण पाहायला मिळते. थोडी घाई करा, जास्त वेळ झालेला आहे. दोन्ही फलंदाज थोडी घाई करा. गोलंदाजी मार्क होते तयार का. थोडी घाई करा कृपया विनंती आहे. नंदन स्ट्राईक इन वरती आणि नॉन स्ट्राईक इनला पाहतोय पण ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रशांत आतापर्यंत शांत आहे, मात्र या ठिकाणी आता शांत राहून जमणार नाही, कारण संघ अडचणीत असताना तुम्हाला या ठिकाणी संघाला साथ द्यावी लागेल. रायझिंग स्टारचा पहिला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे श्री गणेश भगतवाडी संघासाठी. नंदनसाठी पहिला चेंडू प्रशांत याचा. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी डावकुऱ्या हाताचा फलंदाज. ओ हो हो, उसळी घेणारा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का. निश्चितच या ठिकाणी धावचीची संधी आहे आणि या ठिकाणी धावचीच्या रूपाने नंदन सारखा मोठा मासा लागलाय गळाला. काय घडलंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी धाव सुद्धा वन शॉट, म्हणजे कोणतीच धाव मिळणार नाहीये. काय घाई पाहायला मिळाले आपल्याला, काय प्रेशर. ओहो, काय घडलंय पहा. 2 धावा घेण्याच्या नादामध्ये 1 शॉट झालाय, ती धाव मिळाली नाहीये आणि या ठिकाणी नंदन सारखा मोठा खेळाडू सुद्धा बाद झालाय धावचीच्या रूपाने. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय. महेश नाईक उर्फ सलमान. कामगिरी मोठी आहे, जबाबदारी मोठी आहे. कर्णधाराने या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला वरती का घेतलंय या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यावं लागेल, कारण जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी प्रेशर आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे आणि नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आपलं 100% एफर्ट जे आहे हे द्यावे लागणार आहेत. 100% प्रयत्न या ठिकाणी आपल्याला द्यावे लागणार. दरम्यान प्रशांत अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना पुन्हा एकदा आखू टप्प्याचा भन्नाट वेगाने या ठिकाणी चेंडू हाताळलाय. महेश बॅट फिरण्याच्या आधीच चेंडू त्या ठिकाणी बॅटला टच होऊन 1 धाव मात्र या धाव फलकावरती मिळते. आत्ता कुठेतरी श्री गणेश झालाय.
1.1 म्हणजे एक धाव आणि एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आता मात्र स्ट्राईक एंड होते ऋतिक पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि यानंतरचा सामना सुद्धा नाणेफेक झालेला आहे. रुद्र 11 सँडी विरुद्ध भाऊ स्फोट. हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत अतिशय सुरेख आखू टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केलाय. तोच टप्पा अतिशय सुरेख. या ठिकाणी ऑन साइडला मोठा फटका मारायचा होता. शॉटला चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारायचा होता. आता मात्र या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत खर्च झाले. 2 धावा या ठिकाणी. जे समीकरण श्री गणेश भगतवाडी संघाचं होतं की पहिल्या षटकामध्ये 2च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी अजून 3 चेंडू शेष आहेत. पाहूया किती धावा या ठिकाणी धावा लागतायत. हो बॅटची काढा घेऊन सलमान. चूक झालाय. मागे चेंडू कुठपर्यंत गेलाय पाहायला नाही आहे. क्षेत्ररक्षक जरी गडबडला तरी त्याच्याकडून कोणती चूक झाली नाही. सरळ यष्ट्यांवरती चेंडू मारलाय आणि या ठिकाणी बाद झालाय सलमान. बॅक टू डगआउट गॉन. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय महेश. विकेटवरती थांबणं गरजेचं आहे कारण धावा जरी 23 असल्या ना तरी एक पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. साधारण 10 ते 12 धावांची पार्टनरशिप बिल्ड होते तर कुठेतरी आत्मविश्वास सुद्धा वाढू शकतोय फलंदाजाचा. ऋतिक याला साथ मिळाली पाहिजे कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण ऋतिकने चांगली फटकेबाजी केली होती आणि नक्की त्याच्याकडे फटके मारण्याचं ते कौशल्य आहे, कला आहे त्याच्याकडे. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रशांत याचं कारण आतापर्यंत मोठे फटके मारण्याची संधी दिली नाहीये. शिवाय 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. हो उसळी गेल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे विसावतोय. चेंडू निर्धाव आहे. डॉट चेंडू हाताळाय. अतिशय 3 चेंडू आतापर्यंत डॉट म्हणता येईल या षटकातले कारण 2 चेंडू होती. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं. आता मात्र निश्चितच फेअर डिलिव्हरी होते आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तो चेंडू हाताळलाय. निर्धाव. प्रेशर आहे कुठेतरी फलंदाजावरती परंतु एक मोठा फटका आला तर निश्चित ते प्रेशर कुठेतरी दूर होऊ शकतं आणि तसं होतंय का पाहावं लागेल. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू भन्नाट वेगाने मारलेला. पुन्हा एकदा जोरदार थ्रो केला होता यष्ट्यांवरती परंतु प्रत्येकच वेळेस साथ मिळेल असं नाही आहे. षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2-3 वरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहेत 12. धावसंख्या 20 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखावी लागेल. धावा येणं महत्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने आणताय हे महत्वाचं नाही आहे. 3 धावा झालेल्या आहेत. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा आणि नवीन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती केदार. नक्कीच आपण जर बघितलं श्री गणेश भगतवाडी संघाचा पहिला षटक हाताळल्यानंतर धावसंख्या होत्या 2 आणि आता या ठिकाणी रायझिंग स्टार गोलंदाजी हाताळल्यानंतर धावसंख्या आहे 3. 1 धाव कुठेतरी पुढे आहे परंतु पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जात आहेत मोठे फटके येत आहेत का नाही ते पाहावं लागेल. दरम्यान महेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आपल्याला. केदारचे पहिला चेंडू महेश फटका मारायचा आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. निश्चित या ठिकाणी नॉन स्ट्राईकवरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि या ठिकाणी 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 5 वरती. आणि असं म्हणतात की क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. आणि याचा जर वापर तुम्ही केला तर नक्कीच सामन्यामध्ये कुठेतरी टिकून राहण्याची एक संधी मिळेल.
11 मध्ये 18 म्हणजे अजूनही जर बघितलं आपण तर 9ची सरासरी कायम ठेवलेली आहे. पुन्हा एकदा महेश याला मोठा फटका मारायचा होता. फुटवर्क मध्ये कोणता बदल दिसत नाहीये. फुटवर्क सरळ आहे. बॅक फुटला फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला ना तर फ्लड लाईट म्हणजे तुमच्या बॅटवर चेंडू येणार नाहीये. कारण विकेट थोडंसं हलकंसं ओलं झालेलं आहे, त्यामुळे चेंडूची उसळी तेवढी जोरदार आपल्या बॅटपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून फुटवर्क कुठेतरी असला पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार अपील, मात्र या ठिकाणी एकच धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 6. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 चेंडू अजून बाकी आहेत. 1.3चा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी प्रत्येक पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडला बॅटची कडा घेऊन चेंडूला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत काव कोणा रिजनला. दरम्यान या ठिकाणी थोडीशी चूक होते, परंतु त्या चुकीला माफी नाही. एकाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. 2 धावफलक लागलेले आहेत आणि 8 धावांवरती धावफलक फ्लाइंग होतोय. नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी जर बघितलं समीकरण तर 8 चेंडू आणि 15 धावा म्हणजे अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. जर तसं बघायला गेलं तर अजूनही 50-50चं समीकरण आहे. सामना ऑन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. कोणतंही फुटवर्क नाही. आपण चर्चा मागापासून त्याच गोष्टीची करतोय. खडे खडे मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केलंय आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट ऋतिकाला परतावं लागेल. मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवलाय स्वतःचा गोलंदाज केदार याने. आणि याचा फायदा किती संघाला होऊ शकतो ही येणारी वेळच आता सांगेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय प्रशांत. प्रशांत सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. सात 15चं समीकरण मैदानामध्ये पाहतोय आपण. नवीन प्रशांत फलंदाज दाखल झालाय. केदार अतिशय सुरेख या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाले आपल्याला. प्रशांत याची गोलंदाजी पाहायला मिळाले केदार याची. अजूनही जर बघितलं तर 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 6-15चं समीकरण कुठेतरी जखडून ठेवलंय. मोठी संधी मारण्याची, मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाही आहे. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज या ठिकाणी भूषण गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. काय षटक हाताळले केदार याने. नक्कीच कौतुक करावं लागेल केदार याचं, कारण ज्या क्षणी निर्णायक षटक हाताळायचं होतं त्या ठिकाणी योग्य षटक त्या ठिकाणी हाताळलं गेलंय केदारच्या मार्फत. आणि मात्र संघाला कुठेतरी एक उंच स्थितीमध्ये नेऊन ठेवण्यामध्ये यश मिळाले. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी कोण आहे भूषणाचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने आकोटापाचा चेंडू होता. चेंडू उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाकडे विसावतोय आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू ची सांगता होते. आता तो कुठेतरी पकड घट्ट करताना पाहायला मिळते, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही, कारण महेश सारखा चांगला फलंदाज मात्र तिकडे फुटवर्क होताना पाहायला मिळत नाहीये. 5 चेंडू आणि अजूनही बघितलं आपण तर 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय आणि महेश जर आपण बघितलं ना तर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही समोर येत नाही आहे. समोर आला पाहिजे त्या ठिकाणी, तरच तुम्हाला त्या चेंडूपर्यंत ॲटलिस्ट आपण पोहोचू शकतो, परंतु तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. दरम्यान सुंदर गोलंदाजी
भूषण याची पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा महेश, आणि या ठिकाणी निश्चितच बाद होईल. सलगचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट 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 हाताळलेत. आता मात्र काहीसा अडचणीत येतोय श्री गणेश भगतवाडीचा संघ. मात्र अजून 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार जर आले तर निश्चितच 15 धावा ज्या आवश्यकता आहे ते या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. परंतु तशा पद्धतीची संधी देईल गोलंदाज असं एकंदरीत वाटत नाहीये. कृपया एक विनंती आहे, जर स्कोरर कोण असेल तर या ठिकाणी पाठवा समालोचन कॉम्बॉक्स मध्ये. ओहो, पुन्हा एकदा कट मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 8. या धावसंख्येवरती कोणती संधी नाहीये. उंचपुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या आपल्या हाईटचा या ठिकाणी वापर करताना पुरेपूर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय आणि आनंद कुठेतरी उफळ्या फुटल्यात आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतायत. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या स्थिरावली 8 वरती आणि आता मात्र औपचारिकता बाकी राहील असं म्हणायला हरकत नाही. आणि 1 चेंडू 15 धावा नाही होणार. कदाचित नशिबाचा नो आला तर, परंतु तसं होणार नाही आहे. कारण आतापर्यंत सुंदर गोलंदाजी हाताळलेला हा गोलंदाज आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी बाद करण्याची संधी होती, मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया. भाऊ स्पोर्ट्स संघ, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आणि नक्कीच अभिनंदन रायझिंग स्टार संघाचं. या ठिकाणी विजयी संघ रायझिंग स्टार पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि हार्ड लक श्री गणेश.